गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आजपासून आपण ब्लॉगिंग चालू करत आहे. आज तसा पहिलाच दिवस आहे आपल्या ब्लॉगचा. आता 2 वर्ष झाली मी प्लॅन करत होतो ब्लॉग करण्याचा, पण काही होत नव्हतं. म्हटलं 2026ला आपला नवीन स्टार्ट करू, ब्लॉगिंग चॅनल काढू, ब्लॉगिंग करू. तर आज पहिल्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी माझं ऑफिस दाखवणार आहे. इन्फोसिस हिंजेवाडी फेज 2मध्ये आहे. तर चला बघू. त्याच्या आधी पहिला जरा कार साफ करून घेतो. गाडी साफ पाहिजे ऑफिसला जायच्या आधी. काय होते, ड्रायव्हिंग करताना आहे ना, मला मोबाईल धरून ड्राईव्ह करता येत नाही. आणि ॲक्च्युली काय झाले, पहिला ब्लॉग असल्यामुळे मला काय याचा अनुभव नव्हता. आपल्याला एक स्टँड घ्यावा लागणार आहे, जेणेकरून आपण ड्रायव्हिंग करताना देखील ब्लॉग बनवत जाऊ. तरी पण मी तुम्हाला आहे ना, आता काय हिंजवडी रोडला आहे ना, इथं भरपूर ट्रॅफिक असते. त्यामुळे मी असं धरून ब्लॉक करू शकत नाही. पण गेटवर गेल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट गेटपासून तुम्हाला व्हिडिओ करून दाखवू शकतोय, बाबा कसं आहे ऑफिस, काय आहे, कशी एंट्री आहे तिथं. ओके. आपण कंपनीत पोचलेलो आहे. तुम्हाला आहे ना, एक आता कंपनीतला रस्ता दाखवतो. रोज नुसता घाटात आलेला फिलिंग आहे त्या. असे बॅरिकेड लावल्यात रोज. असे इकडनं मस्त घरात बसून कंटाळा आला की आपण ऑफिसला यायचं. आता आपल्याला या टॉप फ्लोअरला जायचं आहे. इथं ऍक्च्युली खाली पण पार्किंग असणार आहे, पण ऍक्च्युली लेवल 10ला आहे आपलं टेरेस पार्किंग. आपण रॉंग टर्न घेतलाय. कसं आहे, कसं आहे, हिल स्टेशनला फिरायला आले का नाही, का नाही. मला कधीही कंटाळा आला की मी इथे येतोय निवांत, इथे गाडी लावते, निवांत बसायचं थोडा वेळ.
टॉप फ्लोअरला आलो आहे आपण. कसा आहे कसा आहे व्ह्यू इथं. आजूबाजूला नुसता डोंगर आहे. अजून आत कंपनी भरपूर भारी आहे. बरंच असं एखाद्या पिकनिक पॉईंटला आल्यासारखं आपलं इथं कंपनीत असं म्हणजे कसं आहे, प्रत्येक वेळी प्रत्येक कामे घरातून होतेच कंपनीचं. असं नाही की बाबा यायलाच पाहिजे. आता कंपनीने एवढे इन्फ्रास्ट्रक्चर बनवले, सगळं केले, तर त्याचा अनुभव घ्यायला, त्याचा कुठेतरी उपयोग झाला पाहिजे म्हणून कंपनी आपल्याला बोलवते ऑफिसला. तसं आठवड्यातनं आपल्याला 3 दिवसच करायला लागते. बाकी 2 दिवस आपल्याला घरून केलं तर चालते. आणि ॲक्च्युली ज्या दिवशी ऑफिसला येतो त्या दिवशी 3-3.5 तास आपल्याला ऑफिसमधून करावं लागते. त्यानंतर आपली ऑफिशियल प्रेझेंटी लागतात इथं वर्क फ्रॉम ऑफिसची. पण कसं आहे, बाकीचे टीम आलेले असतात. एकदा आले की मग संध्याकाळपर्यंत बसायला लागतेच. तरी बी आज ट्रॅफिक भरपूर होतं रोडला, त्यामुळं आज जरा लवकरच निघणार आहे. पण चला आपण आता कंपनीत आत जाऊ. तर आपण कंपनीतून पार्किंगमधून खाली येते. ECC बिल्डिंग आहे. तिथं आपलं सगळं जिम वगैरे हे ते नाही सगळं. जिम, बॅडमिंटन कोर्ट, टेनिस कोर्ट हे सगळं आहे तिथं. इकडे एक कॅफे आहे छोटासा, कॉफी आणि बाकीच्या स्नॅक्ससाठी. तर आपल्याला पहिला आज ब्रेकफास्ट करायला फूड कोर्ट 1ला जाऊया. ॲक्च्युली 4 फूड कोर्ट आहे तिथे. 4ही भरपूर मोठे आहेत. पण आपल्याला जायचं आहे आज फूड कोर्ट 1ला. इथे ह्या साईडला आय थिंक हे टेनिसचं आउटडोअर. 1 मिनिट चेक करतो मी पहिला. टेनिसचं आउटडोअर ग्राउंड आहे. माझ्याकडे अशी बघायला लागलेत का सगळी काय काय ना. ॲक्च्युली इथं आहे ना, झूम करूया. तिथे झाडांच्या फांद्या वगैरे आता कट करायला लागल्यात. सध्या मेंटेनन्स चालू आहे. एकदम प्रोफेशनल असते मेंटेनन्स वगैरे. आपण जाऊया. इकडे ट्रेनिंग सेंटर आहे. ट्रेनिंग सेंटर आणि CCD. CCD म्हणजे CCDला आपलं लॅपटॉप वगैरे काय प्रॉब्लेम असेल, ऑनबोर्डिंग होणार आहे ना लॅपटॉप वगैरे, हे सगळं मिळते. ओके. आणि ते भाई मागे जाताना बघत चालले मायाला. नाही जात अजून आहे, पण सध्या आता मी नाश्त्याचं तिकीट घेतो. त्याच्यानंतर आता नाश्ता करूया आणि मग डायरेक्ट ऑफिसमध्ये जाऊया. तिथं आता सगळे असे माझ्याकडे बघायला लागलेत की काय शूट करावं लागणार बाबा हे असं करून. तर आज काय झालं, सकाळी आलो मी. ॲक्च्युली सगळा कॅम्पस पूर्ण एक्सप्लोर करून दाखवायचा प्लॅन होता. पण अचानक एक मला मीटिंग म्हणजे कॉल आला. आपला डेली स्टेटस कॉल असतो ते कॉल आला आणि त्यानंतर आत ऑफिसमध्ये गेल्यानंतर काय बाहेर यायला काही चान्स मिळालाच नाही. भरपूर एकदम जास्त आज जरा लोड होता कामाचा. पण तुम्हाला परत आणि 2-3 दिवसात जर मी आता आलो परत ऑफिसला,
तर तुम्हाला सगळं एक्सप्लोअर करून दाखवण्याचा प्रयत्न करेन. आता सध्या हे बघा स्विमिंग पूल आहे आपल्या कंपनीच्या इथला. ही जी मागं बिल्डिंग आहे ती CC बिल्डिंग आहे. जर तुम्हाला कंपनीत प्लेसमेंट झाली काय झाली तर प्लेसमेंट झाली किंवा ट्रेनिंग जरी असेल काय असेल तर तुम्हाला कंपनीकडून 1 महिन्याचं अकोमोडेशन मिळते. तिथं तुम्ही राहू शकताय. एकदम फर्स्ट क्लास सोय आहे ती. तिथं जिम वगैरे आहे. मी तिथंच जिमला जातो आहे. पण आज काय आता 1-2 आठवडे झाले गेलेलोच नाही आहे मी. ज्यावेळी जाईन त्यावेळी तुम्हाला ते जिम एक्सप्लोअर करून दाखवेन. हा स्विमिंग पूल सध्या आत्ता बंद केलेला आहे. पण पहिला यूजसाठी चालू होता. इथं ते तुम्हाला सकाळी दाखवलेला कॅफे. तर आता कसं आहे, आता ट्रॅफिक जास्त व्हायच्या आधी मी घरी जातो. तर आता परत उद्या 2 दिवसात ज्यावेळी येईन मी परत त्यावेळी तुम्हाला पूर्ण कंपनी एक्सप्लोअर करून दाखवतो किंवा हळूहळू असं जाता एक छोट्या छोट्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवत जातो काय आहे कंपनीत काय नाही. ओके. संध्याकाळी हरीशच्या बड्डेची पार्टी आहे. त्यासाठी पण जाणार आहे. तर ते पण शक्य झालं तर ब्लॉगमध्ये ॲड करण्याचा प्रयत्न करतो. ओके, स्टे ट्यून. गाईज आता जस्ट मसाला पापड आलेला आहे. पण सध्या तिघांची बी संकष्टी असल्यामुळं संकष्टी आता वाट बघाली आम्ही चंद्रोदय कधी होते. चंद्र आम्हाला दिसून दे बाबा. चंद्रात दर्शन घेऊया, जेवायला सुरुवात करूया. चंद्रात दर्शन झाले की लगेच इथं भात आणि दही मिक्स करून एक घास खाल्ले की आमचा उपवास सुटला. मग आपण इथं मसाला पापड खायचं तोपर्यंत बाकीची डिश इथे काय मागवलं. हरीशनं काय तर बाबा बड्डे स्पेशल भाजी मागवल्या. काय मागवलं? आलू करी कोफ्ता काहीतरी मागवले. आणि वकील साहेब तुम्ही काय माहिती व्हेज चॉप काय व्हेज किमा मागवला. तर स्टे ट्यून. आता डायरेक्ट डिनर नंतर भेटू आणि उद्या आता ऑफिसला जाऊन भेटू.